नमस्कार. दिनांक 15 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे, का रे आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीस. कोणी साधू संत आला की वामन बुवा त्याचा आदर सत्कार करून तो गुरु योग्य आहे काय याची चाचपणी करत. एकदा एका ब्राह्मणाने त्यांच्या या चाचपणीस उद्देशून गुरु विना सर्व व्यर्थ आहे असे बजावले व अक्कलकोटास जाण्यास सांगितले. पुढे ते महाराजांच्या दर्शनास आले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, का रे आमच्या ब्राह्मणांची थट्टा केलीस. पुस्तकी पांडित्याने विद्वत्ता आली तरी आत्मज्ञान मिळतेच असे नाही. आत्मज्ञानासाठी गुरुशरण व्हावे लागते. गुरुशरण होण्यासाठी अहंकार जावा लागतो. अहंकार जाण्यासाठी मन निशंक आणि निर्भय व्हावे लागते. मन निशंक आणि निर्भय होण्यासाठी श्रद्धास्थान सापडावे लागते. श्रद्धास्थान सापडले तरी प्रारब्धाचा उदय व्हावा लागतो. तो उदय झाला की गुरु आपोआपच भेटतो. वामन बुवांचे हेच झाले. देवधर्माची आवड होती, दत्त उपासना होती, वेद उपनिषद शास्त्रांचा अभ्यास होता, पण चित्त शांत नव्हते. डोक्यात नाना शंका कुशंकांचा गोंधळ गुंता होता. गुरु हवा होता पण भेटत नव्हता. शोध जारी होता. मनाची उलघाल होत होती. एके दिवशी पुण्याच्या तुळशीबागेत मित्रांशी बोलत असता अचानक एक ब्राह्मण आला. त्यांच्या चर्चा ऐकून त्याने गुरुशिवाय या चर्चेचा काथ्याकूट व्यर्थ आहे असे म्हटले. त्यावर चित्ताचे समाधान करेल त्यास गुरु मानू असा वामन बुवांनी प्रतिवाद केला. त्या ब्राह्मणाने अक्कलकोटात जाण्याचा सल्ला दिला. पण तेथे जाऊन काय होणार अशी शंका बुवांना वाटत राहिली. बरीच भवती न भवती झाली. अखेर एकदाचे खरे काय ते समक्षच जाऊन पहावे म्हणून ते अक्कलकोटास आले. पण महाराज तेथे नव्हते. ते हद्र्यास गेल्याचे समजले. वामन बुवा हद्र्यास गेले. त्यावेळी महाराज स्नानासाठी पयो नदीत उतरले होते. नदीत उतरून वामन बुवांनी महाराजांना नमस्कार केला. बुवांना पाहताच महाराज म्हणाले, का रे आमच्या ब्राह्मणांची थट्टा केलीस. पुण्यास भेटलेल्या त्या ब्राह्मणाची व त्याच्याशी केलेल्या प्रतिवादाची अशी खूण महाराजांनी पटवताच वामन बुवा निशंक झाले. त्यांचे श्रद्धास्थान त्यांना गवसले होते. महाराजांच्या अंतःसाक्षित्वाने आणि तेजस्वीपणाने बुवा चकित झाले आणि क्षणार्धात त्यांचा मीपणा विरघळून गेला. महाराजांच्या त्या दिव्य दर्शनाने त्यांना मनस्वी आनंद झाला. आपले भाग्य उजाडले असे वाटले आणि ते गुरु शरण आले. त्यांच्या प्रतिकात्मक बोलण्याने बुवांच्या मनातले वादळ शांत झाले. त्याबरोबर त्यांचे चित्तही शांत झाले आणि आपल्याला हवा तसा गुरु भेटला अशी त्यांची खात्री पटली. धन्यवाद.